ज्या देवी मातेनं भवानी मातेनं छत्रपती शिवाजी राजांना भवानी तलवार दिली आणि त्या तलवारीच्या जोरावर उभा महाराष्ट्र माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी गाजवला। हर हर महादेवा गर्जना करत उभ्या महाराष्ट्राचं स्त्रियांचं ज्यांनी रक्षण केलं त्या छत्रपती शिवाजी राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे। माझं असं एकही कीर्तन नाही की त्या कीर्तनात मी राजांचं नाव घेत नाही। याला कारण का आजही आपल्या मंदिरावरचे कळस आपल्या अंगणातली तुळस स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू आणि आपल्या लेकी बाळी आज सुरक्षित आहे। आणि आज या ठिकाणी महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जी काही कीर्तन भजन चालली ना ही फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांची कृपा। म्हणून राजे जर नसते तर कदाचित गणेश उत्सव नवरात्री सारखे उत्सव देखील साजरे झाले नसते त्याची आपल्याला जाणीव आहे। म्हणून आज ही कीर्तन भजन चालली ती फक्त शिवाजी राजांची कृपा। एका माणसाने मला प्रश्न विचारला ताई तुम्ही कीर्तनात राजे राजे असे म्हणता तुमचे राजे नेमके होते तरी कोण? तर नीट ऐका छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजय सारखी तलवार चालून गेला विजय सारखी तलवार चालून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला शिवबा होऊन गेला हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा 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 युगा युगाचा कडतंहार यवनचा करे करी सनहार यवनचा कर तलवार यवनचा कर तलवार युगा युगाचा कडतंहार यवनचा करे करी सनहार कर रखणार यवनाचा कर रखणार मराठा मर्दा होऊन कुरता मराठा मर्दा होऊन कुरता छाटाल्या शत्रूच्या भोजा हो हो छाटाल्या शत्रूच्या भोजा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा कळंबे हाती नंगी तलवार ओवणे राणा कृष्णेवर स्वार तलवार गोर तारा तलवार कळंबे हाती नंगी तलवार ओवणे राणा कृष्णेवर स्वार राजा कृष्णेवर स्वार कोण राजा कृष्णेवर स्वार हर हर करे तारी कपारी हर हर करे तारी कपारी उधर
जयकाराचा करो जयकाराचा करो कापून यवना करीची दैना कापून यवना करीची दैना मातीचा मिळवण्या पैसा हो हो मातीचा मिळवण्या पैसा उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी उगवला तारा तिमिरारा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरारा गरजा शिवाजी राजा क्षत्रिय कीर्तिवंत कीर्तिवंत छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की महातारी माते की आज या ठिकाणी श्री महातारी माता देवतेच्या कृपाशीर्वादाने हरिभक्त परायण शंकर महाराज काळभोर यांच्या प्रेरणेतून थोडा आवाज द्या. हरिभक्त परायण श्री बाबासाहेब महाराज काकडे यांच्या मार्गदर्शनाने वर्ष 23 आहे. महातारी माता ग्राम विकास प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित थेऊर नवरात्र फेस्टिवल आणि त्याच्या निमित्ताने सुंदर असा कीर्तन महोत्सव. या कीर्तन महोत्सवातील आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलं. आजच्या कार्यक्रमाचं ज्यांचं सौजन्य आहे ते हरिभक्त परायण श्री लक्ष्मण महाराज काकडे हरिभक्त परायण श्री सोपान भाऊ लक्ष्मण कुंजीर यांच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य आहे. ज्यांनी या कार्यक्रमाचं सौजन्य दिले त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि आजची जी काही कीर्तन रूपी सेवा आहे ते आमचे आदरणीय नवनाथ भाऊ काकडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद नवनाथ भाऊंच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी येण्याचा योग आला. मागच्या वर्षी नवनाथ भाऊंनी मला फोन केला होता पण माझी तारीख शिल्लक नव्हती. त्याच्यानंतरही 4-5 वेळा कॉल केला पण यायला काही जमलं नाही. तो योग आज या ठिकाणी जुळून आला आणि या त्यांचा सगळा काकडे परिवार आणि समस्त महातारी माता ग्राम विकास प्रतिष्ठान यांचं जरा जोरदार टाळ्या वाजून आपण एकदा स्वागत करूया. खूप गोड असं या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि माझी अतिशय जीवाभावाची मैत्रीण असं म्हटलं तरी चालेल. आमच्या आदरणीय हरिभक्त परायण रेश्माताई काकडे उत्तम कीर्तन करतात पण निश्चितच कुणाचंही 1 रुपयाचं मानधन घेत नाही, आम्ही घेतो. हा फरक आहे. असो अतिशय गोड असं कीर्तन करतात. त्यांचे मिस्टर आमचे भाऊ एका तेही फार गोड स्वभाव त्यांचा आणि या परिसरामध्ये कुठेही जरी कीर्तनाला आलं मी कीर्तन कराय असा त्यांना गर्व नाही. दोघंही नवरा बायको आवर्जून कार्यक्रमाला येतात. म्हणून ताई तुमचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि गोड अशा या वातावरणामध्ये आज या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा पार पडली. या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली ते आदरणीय हरिभक्त परायण राजू महाराज पातळे. राजू महाराज पातळे पातळे पातळच आहेत ते पण वाजवतात काय वा. राजू महाराज यांनी अतिशय गोड मृदुंगाची सेवा दिली आणि इतकी गोड सेवा त्यांचं जरा टाळ्या वाजवून स्वागत करूया. राजू महाराजांचा आभार. आणि कीर्तनामध्ये पखवादाबरोबर तबला जर म्हटलं तर दुग्ध शर्करा योग असतो. आणि आज या ठिकाणी आले आमचे आदरणीय हरिभक्त परायण पानसरे गुरुजी. पानसरे घराण्याचं नाव महाराष्ट्रामध्ये फार मोठं आहे. उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी गायन वादन शिकवावं, तबला पखवाद शिकवावा, गायन शिकवावं ते म्हणजे काही सर्वसामान्य माणसं नाहीयेत. आज या ठिकाणी माझ्या कीर्तनात तबला वाजवलं हे माझं भाग्य. कारण का तर ते करमाळा तालुक्यामध्ये त्यांचं कुंभार गाव आहे. त्या गावचे ते माजी सरपंचही आहेत. म्हणजे राजकारणातही आहे, परमार्थातही आहे. आणि गोड असा हा त्यांचा परिवार आबांसारखंच आहे त्यांचं पण वा. म्हणून ते आबा म्हटले ना आमचे मित्रच आहेत ते. आणि इकडे आले म्हणून ते हडपसरला राहतात. गुरुजींना फोन केला, गुरुजी नक्की या
कारण आज गोंधळच करायचा आहे. त्याच्या गोंधळ करायचं म्हटल्यानंतर तबला लागतोच नाही का. दोनही असलं तर दुग्ध शर्करा योग. आज गुरुजी या ठिकाणी आले, आपल्या गावाचं भाग्य. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. गुरुजींचे आभार. ज्यांनी गोड अशी हार्मोनियमची सेवा दिली ते आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज. विठ्ठल महाराज अतिशय गोड सेवा दिली महाराज. तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ते गुणीजन गायनाचार्य आदरणीय हरिभक्त परायण नारायण महाराज खंदारे, आदरणीय हरिभक्त. सुंदर गोड पोचवला. सिस्टीमाले भाऊंचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि पाठीमागे जे चोपदार आहेत, वा काही नाचले ते कीर्तनात. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लाव जगी, त्यांचंही आभार. आणि तुम्ही सगळा श्रोतवर्ग, माझ्या सगळ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात. कार्यक्रमाची शोभा वाढवली. अनेक राजकीय धार्मिक सामाजिक क्षेत्रातील सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर मला वाटतं 9:30 वाजून गेले असतील, 9:45 वाजले. वा पोवाडा म्हणायला लागले आणि ते म्हटले ताई तुमच्या गायनाला व्हॉट्सअप. पुण्याच एकदा त्यांचं या ठिकाणी आभार. आणि बोलताना जर काही चुकलं असेल तर क्षमस्व. विनेकरी महाराजांचा आभार. यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्रभर दिसणार आहे. ज्यांनी या कार्यक्रमाचं शूटिंग केलं त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. बोलताना जर काही चुकलं असेल तर क्षमस्व. आणि जाताना एक सांगेल का मी माझ्या वयाच्या शाळेत 4थीला होते, म्हणजे वयाच्या 10व्या वर्षापासून कीर्तन करते. आज मला 22 वर्ष झाले कीर्तन करते, पण महाराष्ट्रात नाव कमवायला सुद्धा इतके वर्ष लागतात, लक्षात घ्या. हा आणि आम्ही तिघी बहिणी कीर्तनकार आहे बरं का. नवनाथ भाऊ, अनिता, वनिता, सुनीता, तिघी बहिणी कीर्तनकार आहेत. आम्हाला भाऊ नाही बरं का. 18 वर्षापूर्वी वडील वारलेत, पण वडिलांची इच्छा होती. माझी मोठी ताई अनिताताई जाधव, मी 2 नंबर, आणि छोटी बहीण आहे सुनीताताई गजे बरं का. आम्ही तिघी बहिणी कीर्तनकार आहेत. म्हणजे वडील जरी 18 वर्षापूर्वी गेले, पण वडिलांची इच्छा होती, मुलगा नाहीये पण मुलींच्या रूपानं मला महाराष्ट्रात नाव रोशन करायचे. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा, हे बघण्याकरता आज वडील नाहीये, पण तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम, रोजच आम्ही रस्त्यावर आहे. तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम तेवढं पाठीशी राहू द्या. अजूनही समाजामध्ये नाव कमवण्याचा प्रयत्न करेन. बोलताना जर काही चुकलं असेल तर क्षमस्व. झालेली सेवा म्हातारी मातेच्या, माझ्या विठ्ठल रुक्मिणीच्या, गणपती बाप्पांच्या आणि ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर